आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। मुंबईत पावसाचा जोर वाढला असून अवघ्या 2 महिन्यांमध्ये 86% पावसाची नोंद करण्यात आली आहे। तसंच पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। पावसाळ्याच्या 4 महिन्यात म्हणजे 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत मिळून होणाऱ्या पावसापैकी जवळपास 86% पाऊस यंदा 2 महिन्यातच झाला आहे। दरम्यान गुरुवारपासून पुढचे 2 ते 3 दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। मागील संपूर्ण आठवडाभर राज्यात मुसळधार पाऊस झाला, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आणि आता पुढील 3 ते 4 दिवस पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। पावसाळी हंगाम हा 1 जून ते 30 सप्टेंबर असा ग्राह्य धरण्यात येतो। या कालावधीत मुंबईत कुलाबा केंद्रात सरासरी 2213.4 मिमी तर सांताक्रूज केंद्रात सरासरी 2502.3 मिमी पावसाची नोंद होते। यंदा मात्र कुलाबा केंद्रात एकूण सरासरीच्या 86% तर सांताक्रूज केंद्रात सरासरीच्या 81% पावसाची नोंद अवघ्या 2 महिन्यात झाली आहे। यंदा मुंबईत मोसमी पाऊस वेळेवर दाखल झाला, मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली। जून मध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही, त्यानंतर जुलै मध्ये मात्र एखाद दिवसाची विश्रांती घेत मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे। जुलैमध्ये पावसाने जूनची तूट भरून काढलीच, त्याचबरोबर जून जुलैमध्ये होणाऱ्या एकूण पावसापेक्षा अतिरिक्त पावसाची नोंद केली। मुंबईत 1 जून ते 30 जुलै पर्यंत कुलाबा येथे 1893.7 मिमी तर सांताक्रूज येथे 2036.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे। यामध्ये कुलाबा केंद्रात 647.7 मिमी तर सांताक्रूज केंद्रात 673.5 मिमी पाऊस अधिक झाला आहे।